आणि लिहित गेलो आणि लिहिल्यानंतर सुद्धा असं वाटायला लागलं आता आपण लिहितोय. आज आपण कुठल्याही शाळेमध्ये गेलो प्राथमिक शाळेमध्ये, तर प्राथमिक शाळेमध्ये ग्रंथालय नसतात. पण आता 20व्या शतकात किंवा 21व्या शतकामध्ये आपण पाहतोय मोबाईल हे साधन जे आले त्याच्यामुळं वाचन पूर्ण लोप पावत गेलं आहे. मुलांवर बालसाहित्याच्या माध्यमातून बौद्धिकता त्यांची सुधारण्यासाठी आम्ही त्या माध्यमातून सुरुवातीला प्रयत्न करतो. तसे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये 200-200 बालसाहित्याची पुस्तकं देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस जागतिक साहित्य क्रांती दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जावा. आणि आपण फक्त पुस्तकं वाचत नाही तर आपण समाज घडवत असतो. आजच्या सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती आपण भेटतोय अशाच एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी हे विचार कृतीत उतरवला. ते आहेत राहुल वेद पाठक, वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक, लेखक, लघुपट दिग्दर्शक, कवी, बालसंस्कार शिक्षक आणि खऱ्या अर्थाने एक परिवर्तन करता. राहुलजींनी ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आजपर्यंत शेकडो शाळांमध्ये ग्रंथालय उभी केली, 200हून अधिक पुस्तकांचं मोफत वितरण केलं, विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र योजना आणि बालसंस्कार शिबिरापासून ते अभिनय कार्यशाळेपर्यंत असे अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यांनी दिग्दर्शित केलेले धरण आणि इस्तार्या हे लघुपट केवळ कलाकृती नाहीत, तर ग्रामीण वास्तवावर भाष्य करणारे दस्तऐवज आहेत, ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल. चला तर स्वागत करूया सांगलीच्या मातीतील तेजस्वी विचारवंत राहुल वेद पाठक यांचं. नमस्कार, मी रोहित मोरे. सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे आजचा, आपल्या ह्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि याची संकल्पना कुठून आली? माझ्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात ही तशी बालपणीच झाली. कारण का आमच्या घरी आध्यात्मिक संस्कार आमच्यावर झाले. आमचे पणजोबा महादेव पोद्दार किंवा महादेव वेद पाठक हे उत्तम रंगकर्मी होते. त्यानंतर आमचे आजोबा गणेश महादेव वेद पाठक हे उत्तम भजनी होते. यांच्या माध्यमातून आमच्यावर, आमच्या घरी किंवा आमच्या परिवारामध्ये आध्यात्मिक संस्कार असल्यामुळे ते संस्कार आमच्यापर्यंत पोचले आणि या आध्यात्मिक संस्कारामुळे आमच्या जीवनामध्ये बदल घडला आणि मला वाचनाची यामध्ये आवड लागली. ही वाचन करत असताना आपण काहीतरी लिहिलं पाहिजे ही सुद्धा मला त्यातून आवड निर्माण झाली आणि लिहित गेलो आणि लिहिल्यानंतर सुद्धा असं वाटायला लागलं आता आपण लिहितोय. पण आता 20व्या शतकात किंवा 21व्या शतकामध्ये आपण पाहतोय मोबाईल हे साधन जे आले त्याच्यामुळं वाचन पूर्ण लोप पावत गेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या मनाला किंवा माझ्या मनाला वाटू लागलं की आपण जर लिखाण केलं, ते लिखाण इतरांपर्यंत पोचण्यासाठी हे इंटरनेट माध्यम आहेच, पण आपण मुलांपर्यंत वाचन चळवळ पोचवली पाहिजे किंवा वाचनाची जी काय परंपरा आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली पाहिजे. यासाठी मी वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना केली. वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, ओके. ही संकल्पना कशी सुरू झाली ह्याबद्दल थोडंसं सांगा. वाचन हिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही सुरू करण्या अगोदर मी स्वतः अगोदर वाचक बनलो. मी वाचक बनलो त्यामुळे माझ्या मस्तकामध्ये किंवा माझ्या विचारामध्ये सुधारणा झाली आणि ते विचार मी इतरांपर्यंत पोचण्यासाठी प्रगल्भ झालो. आणि हे जे माध्यम आहे ते आपण कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून सुरुवातीला पोचवलं पाहिजे. यासाठी मी लहान मुलांसाठी बालरत्न नावाची हे मासिक सुरू केलं आणि या मासिकाच्या माध्यमातून मी वाचन चळवळ प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न करू लागलो. आता जस्ट तुम्ही सांगितलं की आपल्याला वाचनाची आवड ह्या सगळ्या गोष्टींमधून निर्माण झाली, ह्याला सामाजिक कार्याची जोड ही कशी निर्माण झाली? वाचनाची आवड तशी तुम्हाला मी सांगितलं बालपणापासूनच. मी ज्यावेळी प्राथमिक दशेमध्ये होतो त्यावेळी मला अजून आठवतं की शाळा हे माध्यम जे आहे ते मनावर बिंबवण्याचं एक ठिकाण आहे. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये गेला तरच तुम्ही शिकाल ही संकल्पना जी पहिल्यापासून आहे. अगदी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ही संकल्पना आहे. पण घरीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारे तशा व्यक्ती पाहिजेत. म्हणजे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, यांच्या माध्यमातून आपण तिथं 100% त्या विचार म्हणजे शाळेपर्यंत पोचू शकतो. तशीच मला आमची आजी रोज शाळेला घेऊन जायची बालपणी आणि या माध्यमातून जशी मी प्राथमिक शाळेमध्ये शिकायला लागलो किंवा तिथे जाऊन अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला ज्यावेळी शिक्षक
एखादा धडा शिकवत असतील किंवा एखादी कविता शिकवत असतील, त्यावेळी मला पण वाटायचं की आपण एखादा कविता किंवा आपली असा एखादा धडा आपण लिहावा आणि तो धडा एखाद्या पाठ्यक्रमामध्ये असावा. म्हणजे त्यावेळी म्हणजे प्राथमिक दशेत मी असताना त्यावेळी मला ही कल्पना सुचली किंवा मला त्यावेळी ते असं वाटत होतं. त्याच्यामुळे मी ह्या वाचनाकडे वळलो आणि वाचनातून हळूहळू मला विचाराशी माझ्या चांगले व्यक्ती मिळत गेल्या. त्यामुळे मी या वाचनाचा प्रवाह कंटिन्यू चालू ठेवला आणि आज मी वाचन चळवळ आणि वाचन हिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हे उत्तम काम करण्याची संधी मला मिळते. महाराष्ट्रभर राबवण्यात आलेल्या वाचन चळवळीचा तुमचा उद्देश काय आहे? महाराष्ट्रभर जी आपण वाचन चळवळ राबवतो त्याचा मुख्य उद्देश असा की प्राथमिक शाळेतील ग्रंथालय किंवा प्राथमिक शाळेमध्ये ग्रंथालय निर्मित केले पाहिजे आणि या प्राथमिक शाळेतल्या ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिकता या प्राथमिक शाळेतल्या ग्रंथालयामुळे सुधरेल आणि महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळेतील ग्रंथालय किंवा प्राथमिक शाळेमध्ये ग्रंथालय असावे या वाचन चळवळीचा आमचा प्रामुख्याने असा हेतू आहे. आता तुम्ही जस्ट सांगितलं ग्रंथालय शाळांमध्ये निर्मिती, बरोबर आहे? बरोबर आहे. हा पर्टिक्युलर उपक्रम तुम्ही कसा चालवता, ग्रंथालय निर्मिती त्याच्या शाळांमध्ये तुम्ही केलाय? आता ह्या माध्यमातनं काही शाळांच्या आमच्याकडे रिक्वायरमेंट येतात. मग आज आपण कुठल्याही शाळेमध्ये गेलो प्राथमिक शाळेमध्ये तर प्राथमिक शाळेमध्ये ग्रंथालय नसतात, माध्यमिक शाळेमध्ये ग्रंथालय असतात. मग त्या प्राथमिक शाळेमध्ये ग्रंथालय सुरू करण्याच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला त्या शाळेमध्ये व्हिजिट करतो, तेथील त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची किंवा त्या पूर्ण शाळेचा पट पाहतो. त्या पटानुसार तसे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये 200 बालसाहित्याची पुस्तकं देतो. त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू असा की ती जी पुस्तकं आम्ही जी देतो ती पुस्तकं आम्ही बालसाहित्याची देतो. मुलांवर बालसाहित्याच्या माध्यमातून बौद्धिकता त्यांची सुधारण्यासाठी आम्ही त्या माध्यमातून सुरुवातीला प्रयत्न करतो. ह्या उपक्रमाचा शिक्षकांवर असेल, विद्यार्थ्यांवर असेल, काय प्रभाव पडतो? विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जर मनावर परिणाम पडणार असेल तर आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, ग्रंथालय जर त्या शाळेमध्ये आपण स्थापित केले आहेत त्याची संगोपन त्या ग्रंथालयाचं की त्या पुस्तकाचं त्या पालकांनी किंवा त्या संबंधित शिक्षकांनी केलं पाहिजे. हे कशा पद्धतीने केलं पाहिजे तर त्या शाळेमधील विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्याला पालकांनी किंवा त्या शिक्षकांनी संबंधित सांगितलं पाहिजे की तू तुझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेमध्ये अमुक वाचन चळवळीच्या माध्यमातून ग्रंथालय आपण सुरू केलं आहे, त्या ग्रंथालयासाठी तुझ्या वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट दे. ते पुस्तक तू नाही तर ते जेवढ्या शाळेमधील विद्यार्थी आहेत ते पुस्तक ते वाचू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्या शाळेतील सुद्धा त्या ग्रंथालयाच्या पुस्तकांची संख्या वाढू शकेल. हे शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थ्यांनी ह्या तिन्ही दुव्याच्या माध्यमातून हे ग्रंथालय उभा करण्यासाठी किंवा हे ग्रंथालय प्रगल्भ करण्यासाठी हा उत्तम प्रयत्न केला पाहिजे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आता ग्रंथालय शाळेत किंवा विद्यालयात निर्माण करणे ही प्रथम पर्याय झाला. पण काही विद्यार्थी असे असतात की ग्रंथालयापर्यंत जात नाहीत, तो इंटरेस्ट निर्माण होत नाही, बरोबर आहे? तर प्रश्न माझा असा आहे, ही वाचन संस्कृती वाढवायची आपल्याला, बरोबर आहे, तर विद्यार्थ्यांना ग्रंथालयापर्यंत कसं घेऊन जाता येईल, तो इंटरेस्ट कसा निर्माण करता येईल विद्यार्थ्यांमध्ये? तसं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचे अनेक उपक्रम आहेत शाळेच्या माध्यमातून. तर दर शनिवारी अवांतर वाचनाचा हा दिवस शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये केला जातो किंवा साजरा केला जातो. या अवांतर वाचनामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची पुस्तकं वाचायला दिली जातात. मग हे जे ग्रंथालय आपण सुरू केले आहेत हे ग्रंथालयाकडे प्राथमिक शाळेतील जे काही आपले शिक्षक आहेत त्यांनी तिथं प्रत्येक विद्यार्थ्याला तिथेपर्यंत नेलं पाहिजे. त्या विद्यार्थ्याला खरोखरच त्या वाचनाची आवड असेल तर त्या विद्यार्थ्याला हाताला धरून सुद्धा त्या ग्रंथालयामध्ये नेलं पाहिजे आणि तुला जी काही पुस्तकं हवी आहेत ती अवश्य वाच, तू घरी ने, इथं वाच, शाळेमध्ये अवांतर वाचनाचा जो दिवस असतो त्यावेळी वाचलंच तरी चालेल. अशा पद्धतीचं त्यांना वैयक्तिक शिक्षकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. आज युग आहे इंटरनेटचं, बरोबर आहे, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या घरी आहे. आजकाल बघायला गेलं तर प्रत्येक मुलाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, बरोबर आहे? आता पुस्तक म्हणलं ती ही एक वस्तू अशी आली की बाबा जी आपण ग्रंथालयातनं जातो, घेऊन येतो, पानं पलटवतो आणि वाचतो. आणि आजच्या पिढीला सवय आहे ती म्हणजे डिजिटल पुस्तक वाचण्याची. हा जो फरक आहे आणि ह्यातला अंतर आणि वाचनाप्रती आवड निर्माण करणं ह्याबद्दल मला थोडंच सांगा. डिजिटल जे युग आहे ते असावंच आणि असलंच पाहिजे.
कारण का आता आपण जर पाहतोय तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून लांब 200 किलोमीटर असेल किंवा 250 किलोमीटर असेल लांब, इथून आपण एक क्षणामध्ये सेकंदामध्ये त्याला मेसेज पोहोचवू शकतो. बरोबर. पूर्वी कसं पत्र व्यवहार होता, केव्हा ते पत्र 5 दिवसानं 6 दिवसानं जायचं. पण आता हे जे माध्यम आहे ह्या माध्यमाचा विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला उपयोग केला पाहिजे. आता तुम्ही अनेक प्रकारचे व्हॉट्सअपला ग्रुप पाहता. वाचन संस्कृतीचा हा उपक्रम जो आहे त्याचा एखादा ग्रुप तयार करावा. त्यात आपल्या पत्रामध्ये आपण आज जर पाहिलं तर अनेक चित्रविचित्र बातम्या असतात. त्या बातम्याचा आपण विचार करायचा नाही मुलांनी. तर काय वाचायचं मुलांनी? दिनविशेष असेल, सुविचार असतील किंवा आणखी पुरवणीमध्ये आपल्याला काही व्यक्तिचरित्राविषयी सुद्धा लेख असतात उत्तम प्रकारचे. ते लेखाचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. आज ऑनलाईन तुम्ही कुठेही गेला, कुठल्याही एखाद्या विषयावर जर आपण माहिती टाकली तर लगेच त्याची माहिती आपल्याला उपलब्ध होते. ती माहिती तुम्ही तुमच्या त्या ग्रुपवर शेअर करा. तुम्ही त्याच्याशी चर्चा करा, त्याच्याशी संवाद करा. नाही त्या गोष्टीशी तुम्ही चर्चा किंवा त्याच्यावर चर्चासत्र घेण्यापेक्षा तुम्ही चांगल्या विचारावर चर्चा करा. त्यातून तुम्हाला काय होईल की एकमेकाची चर्चा किंवा एकमेकाची बुद्धिमत्ता त्यातून प्रगल्भ होऊ शकते. त्यामुळे डिजिटल माध्यम हे अतिशय चांगलं आहे. फक्त वाचन करताना प्रत्येकानं पुस्तके हातात घेऊन वाचली पाहिजे. संगीत नट शारदा या अभिनय व संगीत कार्यशाळेची संकल्पना कशी सुरुवात झाली? आपण आपली जी वाचन चळवळ आहे किंवा आपली वाचन हिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे, फक्त वाचन किंवा या गोष्टीशीच फक्त आपण निगडीत आहोत असं नाही. आपण अन्य प्रकारच्या जी सामाजिक क्षेत्र आहेत यासाठी सुद्धा आपण काम करतो. आज आपण प्राथमिक शाळेमध्ये जातो किंवा माध्यमिक शाळेमध्ये जातो, तेथे जर आपण पाहिलं तर त्यात विद्यार्थ्यातील काही विद्यार्थी असे असतात त्यांना उत्तम प्रकारे कलेची आवड असते. मग त्या अशा ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असतो, त्याला अतिशय कलेची आवड असते, पण त्याच्या घरी किंवा त्याला शिकण्यासाठी एखादा तबला असेल वाद्य किंवा एखादी पेटी असेल, त्याला शिकण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी घरी संस्काराचा अभाव असतो. मग हा संस्काराचा अभाव किंवा त्या विद्यार्थ्याला त्या कलेपर्यंत पोहोचवण्यासाठी घरचे लोक कमी पडतात. मग या माध्यमातून त्यानं जर त्या शाळेमध्ये आपण संगीत नट शारदा या नावाने शाळेमध्ये उपक्रम चालवतो किंवा विभाग चालवतो. त्या विभागाच्या माध्यमातून आपण काय करतो की ते असे जे काही विद्यार्थी असतात ते आपण आपल्याकडे वळवतो आणि त्या विद्यार्थ्यांबाबत तुला काय शिकायचं आहे, तर मला पेटी शिकायची, मला तबला शिकायचा आहे. हे माध्यम आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपले स्थानिक जे तिथले काही कलाकार असतात त्यांच्या माध्यमातून आपण मोफत पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो. आणि यामध्ये हे जे काही आपली संगीत नट शारदा कार्यशाळा आहे ती सुरू करण्याच्या पाठीमागे किंवा ही संकल्पना पुढे चालू ठेवण्यासाठी जे काही स्थानिक गावचे आमचे कलाकार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथे मुलांना सहकार्य करतात, विनामूल्य त्यांना मार्गदर्शन करतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. का तर आज आपण पाहिलं तर मी, माझा संसार आणि माझी मुलं ह्याच्या पलीकडं कोण काही करू शकत नाही, पण ते व्यक्ती समाजासाठी काही ना काहीतरी करतायत किंवा आम्ही काहीतरी समाजासाठी करतोय म्हणून आमच्याबरोबर ते येतात आणि आम्हाला सुद्धा ते कधीही म्हणत नाहीत की आम्हाला मानधन द्या किंवा त्या मानधनासाठी आम्ही काम करू. पण नाही, ते विनामूल्य त्या मुलांना शिकवतात म्हणून आम्ही या अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत त्या चालवू शकतो. आपल्या समाजामध्ये बालकलाकार असतील किंवा कलाकार असतील ह्यांना व्यासपीठ मिळवून देणं हे किती महत्त्वाचं आहे? ह्या बालकलाकारांना व्यासपीठ 100% मिळालं पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आता माझ्या बालवयामध्ये आपले जे वाटेगाव जे ठिकाण आहे यामध्ये आपल्या वाटेगावची जी परंपरा की संस्कृती जी आहे ती नाट्य परंपरा वाटेगावला मोठी होती. हनुमान नाट्य मंडळ आपल्या वाटेगावला एक 150 वर्षाची नाट्य परंपरा होती. या माध्यमातून आपल्या वाटेगावला जे गणेश उत्सव मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून ती कला रुजली गेली. ते जे कलाकार आहेत, ते जे नाट्य मंडळातील जे कलाकार आहेत ते परत गणेश उत्सवाच्या देखावामध्ये काम करू लागले. या देखावामध्ये प्रत्येक मंडळी जे आहेत ते देखावं सादर करू लागले. या देखाव्याच्या माध्यमातून तिथं ती कला रुजू लागली. मग त्या ज्या मंडळातले बालकलाकार आहेत त्यांना तिथं ते कलाकारामध्ये किंवा त्या नाटिकेमध्ये त्यांना सामावून घेऊ लागले. त्यामुळे त्यांना तिथं व्यासपीठ मिळायचं. मग त्यांची जी काही कला आहे तिथं त्या कलेला चांगला वाव मिळाल्यामुळे ती कला
पुढे ते आणण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्या बाबतीत तसंच झालं. मी सुद्धा 1999 पासून आमच्या या श्री सुखकर्ता गणेश मित्र मंडळ बाजारपेठेमध्ये आहे. त्या बाजारपेठेचा मी कलाकार आहे. त्या प्रत्येक अभिनयापर्यंत 2019-21 पर्यंत मी प्रत्येक त्या छोट्या ना छोट्या अगदी लहान भूमिकेपासून अगदी मोठ्या भूमिकेपर्यंत मी त्यामध्ये काम केलं, तिथं घडलो. त्या गणपतीच्या स्टेजवर माझं सगळं बालपण कलेचं तिथं गेलं. त्याच्यामुळे मी माझी कला लोकांपर्यंत पोचवू शकलो. तसंच या जे विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही आता प्रश्न केला मला मुलांनी, तर त्या पद्धतीच्या मुलांनी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रम असे शाळेमध्ये गॅदरिंग असतात, त्यामध्ये 100% त्यांनी सहभाग घेतला पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. अनेक आता माध्यमं झाली. आता मोबाईलच्या माध्यमातून आपण चांगली व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोचू शकतो. प्रत्येकाची कला तिथेपर्यंत पोचली पाहिजे. हे म्हणून आत्ताचं 21व्या शतकातलं हे माध्यम आपल्याला योग्य आहे. पण स्टेज किंवा व्यासपीठ हे सध्या महत्त्वाचं आहे. व्यासपीठ आपण प्रत्येकानं शोधलं पाहिजे. याच माध्यमातून म्हणून आपण संगीत नाट्यशारदेच्या माध्यमातून मुलांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम करतो. बरोबर. आता वाटेगाव बघता आपला ग्रामीण भागात येणारं गाव आहे ते, बरोबर. तर ह्या ठिकाणी एखादा कलाकार घडवणं हे सोपं आहे की अवघड आहे? हे सोपं आहे, पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घरची परिस्थिती सुद्धा त्या विद्यार्थ्याला पोषक असली पाहिजे. त्याच्याकडं अतिशय चांगले कलाकार आहेत ग्रामीण भागामध्ये, पण ते घरचे लोक कमी पडतात. घरचे लोक कमी पडले म्हणून आपण कमी पडता कामा नये. आपण सुद्धा उत्तम प्रकारे कुठला मार्ग शोधला पाहिजे. आपण चाललो तर मार्ग मिळेल, आपण नाही चाललो तर मार्ग मिळणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच आहे. पण ही जी काय कला क्षेत्र आहे यात अतिशय भुलभुलैया आहे. जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ऑडिशनला एखादे बोलवतात, तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स मागतात, पण तुम्हाला तिथं संधी मिळत नाही. संधी वेगळ्याच माणसाला मिळते. का मिळते? याच्या पाठीमागं मोठं लॉजिक आहे. यासाठी प्रत्येकानं आपला मार्ग शोधला पाहिजे. ग्रामीण कलाकारांना मोठा या कलेमध्ये वाव आहे. आज तुम्ही सैराट चित्रपट पाहिला, तर सैराट चित्रपटामध्ये त्या संवादाची भाषा जर आपण पाहिली तर ग्रामीण भागातलीच आहे ना. ग्रामीण भागाचा टच आहे, त्यामुळे लोकांना ते भावलं, त्यामुळे लोकांना आवडलं. त्यामुळे सैराट हा अतिशय चांगला चित्रपट झाला, बनला, लोकांपर्यंत पोचला. मराठीतला पहिला चित्रपट असेल, त्यानं 100 कोटीचा व्यवसाय केला. बरोबर. अशा पद्धतीनं ग्रामीण भागातले कलाकार घेऊन सुद्धा आपण चांगले चित्रपट निर्माण करू शकतो. चांगल्या एखादी नाट्य अभिनय संस्था चालवू शकतो किंवा एखादी नाटकं आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आता हल्ली आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, आता बालकलाकारांचे आई वडील असतील, त्यांचे पालक, एक त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असते, बाबा कला आणि नाट्य हे करून काय होणार आहे. बरोबर आहे. तर ह्याला जर तुम्ही टॅकल करायचं म्हटलं तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करता? जो आता तुम्ही तो प्रश्न मला विचारला, ते पालकांच्या मनामध्ये भीती असतेच, आणि ती पालकांच्या मनामधली भीती ती परत मुलांच्या मनामध्ये येते. पण ती भीती न राहता त्या मुलांनी काय केलं पाहिजे, तर कलेचा ध्यास घेतला पाहिजे आणि ती कला जोपासली पाहिजे. कला आपल्याला काय देऊ शकते हा आताचा प्रश्न नाही. कला शिकायला अनेक वर्ष आपल्याला त्याग करावा लागतो. आज लता मंगेशकर असतील किंवा भीमसेन जोशी असतील, यांनी पूर्ण आयुष्यभर कलेची सेवा केली, म्हणूनच ते त्या क्षेत्रामध्ये अव्वल झाले. नाहीतर आपण मला लगेच त्या कलेचा बेनिफिट मिळाला पाहिजे, त्या कलेपासून मला लगेच अर्थसहाय्य झालं पाहिजे, अर्थजन झालं पाहिजे, हा विषय आपण मनातून काढून टाकून आपण कलेची सेवा केली पाहिजे. आता पुढच्या भागात बघता आपल्या संस्थेच्या अंडर आपण बालसंस्कार केंद्र किंवा दरवर्षी होणारे बालसंस्कार शिबिर, ह्या मागचा उद्दिष्ट काय आहे तुमचं? बालसंस्काराच्या माध्यमातूनच बालवयामध्ये मुलांवर आपण बालसंस्कार करू शकतो. या संस्काराच्या साठी किंवा या संस्कार मिळण्यासाठी म्हणूनच आपण बालसंस्कार शिबिर दरवर्षी आयोजित केली जातात किंवा करतो. या शिबिरापाठीमागचा मुख्य हेतू की मुलांना बालवयातच प्राणायाम असेल, योगासन असेल, सूर्यनमस्कार असेल, या गोष्टींची आवड निर्माण झाली पाहिजे. हे जर तुमच्या शरीराशी किंवा शरीराचे एक हा भाग बनला तर तुम्ही उत्तम प्रकारे तुमचं आयुष्य किंवा तुमचं आरोग्य या माध्यमातून आपण सांभाळू शकाल. म्हणूनच
संस्कार शिबिरामध्ये अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून घेतले जातात. बालकलाकार असेल किंवा कलाकार असेल, त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय करता? व्यक्तिमत्व डेव्हलप आपण आपल्या माध्यमातून त्याला विविध प्रकारची मार्गदर्शन करू शकतो. पण त्या कलाकाराची सुद्धा मानसिकता त्या पद्धतीची पाहिजे. आज आपला पुढचा माणूस आपल्याला काय शिकवतो? आज तुम्ही जर पाहिलं तर पूर्वीचे जे जुने कलाकार होते, निळू फुले असतील, अशोक सराफ असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे असतील, यांच्या माध्यमातून ही कला जी काय जोपासली गेली, हे मूळचे हाडाचे कलाकार होते. आणि हे चेहरेपट्टीनं आपण जर पाहिले तर कलाकार ह्यांना कोण म्हणणार नाही किंवा हा अभिनेता आहे असं कोण ह्यांना म्हणणार नाही. तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या कलेच्या जीवावर किंवा त्यांना जे काही ज्ञान मिळालं याच्या जीवावर त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ते उत्तम कलाकार बनले. शाळा असेल, ते शाळेतले विद्यार्थी असतील आणि विद्यार्थ्यांचे पालक, बरोबर. ह्यामध्ये समन्वय घडवण्यासाठी तुम्ही काय करता? शाळा हे माध्यम विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतं. यांच्यात समन्वय केव्हा साधता येईल तर पालकांनी विद्यार्थ्याच्या पाठीमागे ज्ञानाचं मंदिर उभा केलं पाहिजे. का तर ज्ञान त्या विद्यार्थ्याला दिलं पाहिजे. आपण शाळेतच आपल्याला मिळेल आणि शाळेच्या जीवावरच मला सगळं हे विश्व जिंकता येईल हे असं होत नाही. आपल्या घरीसुद्धा मी तुम्हाला म्हणलो की नाही, पालकांचा सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागचा रोल महत्त्वाचा आहे. पालकांनी सुद्धा घरी विद्यार्थ्याच्याकडून करून घेतलं पाहिजे. तरच मी ज्ञानाचं मंदिर का म्हणलो तर आपणच ज्ञानाचं मंदिर घरी उभा केलं तर त्या विद्यार्थ्याबरोबर त्या विद्यार्थ्याची बहीण असेल, त्या विद्यार्थ्याचा भाऊ असेल, त्या विद्यार्थ्यामुळे सुधारणा करू शकेल जीवनामध्ये. आणि आपला भाऊ आपल्या कोणत्या पद्धतीनं चालतोय त्याच मार्गावर आपण चाललं पाहिजे, ही त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या हृदयामध्ये ही भावना तयार होईल आणि तो त्या पद्धतीनं चालेल आणि त्या जीवनामध्ये तो यशस्वी होईल. हा मोठा त्यातून एक संदेश सर्वांपर्यंत पोहोचता येईल. आता आपल्या संस्थेद्वारे बरेचसे शिबिरे तुम्ही राबवता, बरोबर. त्या शिबिरांबद्दल थोडं सांगा. आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे उपक्रम करत असतो. त्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगेल दिव्यांगन आरोग्य शिबिर. दिव्यांगन आरोग्य शिबिरचा हा प्रकार किंवा हा जो उपक्रम आहे आपण पहिल्यांदाच घेतला असं नाही. अनेक माध्यमातून अनेक संस्थेच्या माध्यमातून घेतात. पण त्यामध्ये आपण थोडासा बदल केला की दिव्यांगन ज्या व्यक्ती आहेत, आता आपल्या परिसरामध्ये ज्या दिव्यांगन व्यक्ती आहेत, आपण ज्या शिबिरादरम्यान त्यांना एकत्र बोलवतो. मग ते डॉक्टर त्यांच्याशी संपर्क साधतात किंवा त्यांच्याशी संवाद साधतात. त्या डॉक्टरांना हा पेशंट दत्तक द्यायचा. म्हणजे तो डॉक्टर आणि पेशंट दत्तक घ्यायचा. त्याला डॉक्टरांनी कन्सेशनमध्ये किंवा माफक दरामध्ये त्यांनी सवलतीच्या दरामध्ये त्याच्यावर उपचार करायचे. हा जो उपक्रम सुरुवातीला वाटेगावमध्ये आपल्या राबवला, त्यावेळी आपल्या वाटेगावातील सर्व डॉक्टरांनी अतिशय चांगला आपल्याला प्रतिसाद दिला. सर्वांनी एकूण आम्ही त्या पहिल्यांदा जे शिबिर घेतलं त्यामध्ये 40 रुग्ण आसपासच्या भागातील किंवा वाटेगाव परिसरातील दिव्यांगन रुग्ण तिथे जमा झाले. ते 40 मधले प्रत्येकाने 5 ते 10 असे विद्यार्थी किंवा ते जे दिव्यांगन व्यक्ती आहेत त्या त्यांनी डिवायडेशन करून प्रत्येकाला त्या व्यक्तींना दत्तक घेतलं आणि ते दत्तक घेऊन त्याच्यावर ते सवलतीच्या दरात आजही मी अभिमानानं सांगतो आमच्या वाटेगावच्या सर्व डॉक्टरांच्या बाबत की आजही अभिमानानं सांगतो मी की ते त्यांना सवलतीच्या दरामध्ये उपचार करतात आणि त्यांची सेवा करतात. हे आमच्या या दिव्यांगन आरोग्य शिबिराचं यश आहे. वृक्ष रक्षाबंधन असेल, हो, सुकन्या वृक्ष संगोपन संकल्प असेल, ह्या संकल्पनेबाबत थोडंसं सांगा. वृक्ष रक्षाबंधनचा हा उपक्रम जो आहे तो जो उपक्रम करण्यापाठीमागचा मुख्य हेतू की वृक्ष संवर्धन झाले पाहिजे, वृक्ष आपण संगोपन आपल्याला करता आली पाहिजे. आणि ही जी संगोपनाची संकल्पनाची जी भावना आहे ते मुलींच्यामध्ये जागृत झाली पाहिजे. मुली आज आपल्या रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधतात आणि भावाचे आशीर्वाद घेऊन पुढच्या जीवनामध्ये वाटचाल करतात. हे तेवढ्यापुरतंच न राहता आपण आपल्या भावाच्या नावे तो वृक्ष लावायचा किंवा वृक्ष तो संगोपन करायचा आणि त्या वृक्षाला आपलाच भाव आहे म्हणून त्या वृक्षाला राखी बांधायची आणि
तो दिवस, तो सण साजरा करायचा, याच्या पाठीमागचं मोठं जे यश आहे त्या बहिणीला मिळेल आणि तो वृक्ष आयुष्यभर त्या बहिणीला सावलीच्या स्वरूपात मी तुझा भाऊ आहे ह्या माध्यमातून तो त्या बहिणीला सावली देत राहील. सुकन्या वृक्ष संगोपन संकल्प ही कसली संकल्पना आहे? सुकन्या वृक्ष संगोपन संकल्प हा जो उपक्रम आहे तो आमच्या वाटेगावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2चे जे मुख्याध्यापक आहेत जाधव सर यांनी जे एकूण 400 ते 500 झाडं स्वतः संगोपन केलेली आहेत किंवा त्यांनी स्वतः तयार केले, प्लॅन त्यांचा तयार केला आहे. तर ती वृक्ष ते कुठंतरी कुणाला तरी देण्यापेक्षा तिने आमच्या संस्थेशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की राहुलजी अशा अशा पद्धतीचा हा मी संगोपन संकल्प केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे घरोघरी चांगल्या व्यक्तीपर्यंत हे वृक्ष पोचले पाहिजेत. म्हणून म्हटलं सर काय करूया, जिल्हा परिषद तुमची मुलींची शाळा आहे, या माध्यमातून आपण काय करूया, सुकन्या वृक्ष संगोपन संकल्प आपण करूया. वाटेगाव परिसरात किंवा वाटेगावच्या पंचक्रोशीमध्ये एखादी नवजात मुलगी जन्माला आली की त्या मुलीच्या घरी जाऊन आपण तो वृक्ष देऊया आणि देताना जो वृक्ष आहे तो दीर्घ आयुष्य असला पाहिजे. आंबा असेल, वड असेल, पिंपळ असेल, अशा प्रकारचे आपण वृक्ष देऊया आणि त्या पालकांना किंवा त्या नातेवाईकांना आपण सांगूया की हे वृक्ष तुम्ही लावा आणि ह्या वृक्षाला तुम्ही तुमच्या जे बाळ घरी जन्माला आले त्या बाळाचं नाव द्या आणि ते जर वृक्ष संगोपन करा, त्या वृक्ष वाढवा, म्हणजे कायमस्वरूपी त्या बाळाची आठवण तुम्हाला त्या झाडाच्या स्वरूपात ते झाड देत राहील. आणि हा जो उपक्रम करत असताना आणखी आम्हाला त्यामध्ये थोडंसं बदल करू वाटला म्हणून आम्ही काय केलं की जे मृत व्यक्ती आहेत ते मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ सुद्धा आपण अशा पद्धतीचं एक झाड देतो, त्याच्या घरी जातो, ज्यावेळी त्यांच्या त्या रक्षा विसर्जनाचा जो कार्यक्रम असतो त्यावेळी ते अस्थि विसर्जन करतात. त्या अस्थी ज्या आहेत त्या वृक्षाच्या ह्याच्यामध्ये आपण जो आपण खड्डा करतो त्या खड्ड्यामध्ये त्याने तो दफन करून ते ज्या अस्थी आहेत त्या वृक्षापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या वृक्षाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं स्मरण कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. यासाठी सुद्धा आपण त्या व्यक्तींच्या घरी जाऊन ते वृक्ष देतो, त्या व्यक्तीचं नाव त्या झाडाला द्यायला लावतो. म्हणजे आपलं घरातली कोणतरी व्यक्ती गेली असेल तरी सुद्धा आपल्या स्वरूपात या झाडाच्या रूपातून ती व्यक्ती आपल्याबरोबर कायमस्वरूपी आहे ही भावना त्या कुटुंबाच्या किंवा त्या घरच्या लोकांपर्यंत तयार निर्माण होते घरामध्ये. आणि या माध्यमातून ही संकल्पना आम्ही प्रत्येक गावामध्ये जिथं आमचे कार्यक्रम संस्थेचे उपक्रम असतात तिथे हे लोकांना सांगतो आणि ती लोक त्या पद्धतीनं ह्या उपक्रमास चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात. आता आपली बहुउद्देशीय सेवा संस्था आहे, संकट काळात सुद्धा बरीच सक्रिय असते. हो, त्या उपक्रमांबद्दल थोडंसं सांगा. आता सामाजिक संस्था म्हणले की सर्व बाजूनं आपण प्रत्येक बहुउद्देशीय आमची सेवाभावी संस्था आहे, या माध्यमातून अनेक आमच्याकडे प्रश्न येतात. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला तर वाटेगावमध्ये गेले 20 वर्ष 2000 साली शहीद झाकीर पठाण हे जे काय आपले जवान होते ते शहीद झाले. ते शहीद झाल्यानंतर त्यांच्या घरची जर परिस्थिती आपण पाहिली तर अगदी हलाखीची परिस्थिती होती. सर्व कुटुंबीय आपल्या रोजगारावर त्यांच्या किंवा त्यांच्या काही तुटपुंज्या जमिनीवर उदरनिर्वाह करत होतं. पण हा जो व्यक्ती होते आपले शहीद झाकीर पठाण होते ते शहीद झाल्यानंतर त्यांची परिस्थिती आणखी डाऊन झाली. त्यांच्या ज्या माता होत्या, आई होत्या त्यांच्या, त्या अगदी दुर्गम भागामध्ये किंवा आपण निर्जन स्थळी त्या राहत होत्या. 20 वर्ष झालं त्यांच्या घरी लाईट नव्हती. आपल्या संस्थेपर्यंत त्या आल्या, आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो आणि सर्व माध्यमातून आपले जे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा आपलं उत्तम प्रकारे सहकार्य केलं. आमच्या या ज्या काय उपक्रमाला किंवा आम्ही त्यांना जी काही मदत करतोय त्याला त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं आणि आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून 20 वर्ष ज्या अंधारात होत्या त्यांना आपण तिथे उजेड आणण्याचा आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न झाला. आता पुढचा प्रश्न असा आहे, पूर परिस्थिती असेल, धान्य पुरवठा, मोफत भोजन, ह्याच्या संकट काळात तुमची संस्था कशी मदत करते? आता पूर परिस्थिती जर तुम्ही बोलला, पूर परिस्थिती ही जी निर्माण ज्यावेळी आपली झाली त्यावेळी प्रत्येकाच्या हा जो परिसर आहे म्हणजे पूर परिस्थिती भाग जो आहे तो नदीकाठचा जो भाग आहे तो पूर्ण ह्या पाण्याने त्या भागाला वेढा दिला होता. तिथं कोणीही जाऊ शकत नव्हतं.
मग अशा वेळी अशा ज्या काही आमच्यासारख्या सामाजिक अनेक संस्था आहेत, फक्त आपलीच वाचन हितायभाऊ दिशी सेवाभावी संस्था तिथं पोचली नाही, तर अनेक संस्था तिथं पोचल्या. पण आम्हाला आमचे जे वाचन चळवळीचे प्रवक्ते आहेत सुधीर बनगर, हे यांच्या माध्यमातून आम्हाला अमुक अमुक हे वारणा नदीच्या पात्रातलं पाणी त्या आजूबाजूच्या गावाला त्या पाण्यानं वेढा दिलाय, तिथं आपण आपल्या वाचन चळवळीच्या माध्यमातून काम केलं पाहिजे आणि तुम्ही तिथं या. मग त्याने आम्हाला असा जो आदेश ज्यावेळी दिला त्यावेळी आपल्या वाचन चळवळीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले. त्यांनी ठिकठिकाणी जिथं जाऊन पोचता येईल तिथल्या लोकांच्याकडून धान्य वगैरे गोळा केलं आणि ते संकलन केलेलं धान्य, त्या धान्याचं आम्ही किट तयार केलं आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो 150 ते 200 किट आम्ही त्या मराठवाडा असेल, आरळापर्यंत, पाक खुंदलापूरपर्यंत, शिराळचं शेवटचं टोक आहे तिथंपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते जाऊन या पूर परिस्थितीमध्ये जाऊन त्या लोकांपर्यंत पोचले आणि त्या माध्यमातून हा जो पूर परिस्थितीचा थोडाफार, आम्ही काय म्हणत नाही, आम्ही खारीचा वाटा त्यांना दिला, पण तो तिथंपर्यंत पोचला, त्यांना आनंद वाटला. या त्यांनी सर्वांचे आमचे आभार मानले. हे काम करत असताना आमच्या वाचन चळवळीबरोबर जे काही आमचे सहकारी आहेत, आमचे एम आर पाटील सर असतील, सयाजी पाटील असतील, तुकानी सर असतील, आणखी काही आमचे जे सर्व सहकारी आहेत, आमचे निलेश घाडगे असतील, सचिन कुंभार असतील, या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचतो. हेच लोक आमच्यासाठी काम करतात, मग आमच्यासाठी वेळ देतात, या संस्थेसाठी वेळ देतात, म्हणून आम्ही हे काम करू शकतो, लोकांपर्यंत पोचू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. ह्याच माध्यमातून आम्ही पूर परिस्थितीच्या माध्यमातून असे उपक्रम केले आणि ते लोकांपर्यंत त्या माध्यमातून आम्ही त्या परिस्थितीतून त्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा आमच्या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केला. आता पुढचा प्रश्न आहे उद्योगाच्या संबंधित. आता महिला गृह उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या संस्थेने असे कुठले उपक्रम राबवलेत का? आता आज जर पाहिलं तर आमच्या वाचन चळवळीला काही संस्था आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. त्यातली एक संस्था आहे अजय सार्वजनिक गणेश मंडळ सासवड. सासवडची जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून वाटेगाव किंवा आपल्या आसपासचे जे परिसर आहेत, आपण जवळजवळ 9 ते 10 लोकांना उद्योगधंदे किंवा उद्योग व्यवसाय या माध्यमातून सुरू करून दिलेले आहेत. हे उद्योग व्यवसाय सुरू करताना किंवा जे काही अर्थसहाय्य किंवा अर्थसहकार्य लागतं ते त्या माध्यमातून आम्हाला मिळालं. मुख्य म्हणजे वाटेगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे कुटुंब आहे यांना या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ अतिशय म्हणजे 70 ते 80 हजाराची मदत त्यावेळी आपण केली आणि त्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न होता या संस्थेच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आपण तिथंपर्यंत पोहोचलो. त्या अण्णाभाऊंच्या ज्या सुनबाई आहेत सावित्रीमाई, त्यांनी सुद्धा या संस्थेचे अतिशय चांगल्या शब्दामध्ये आभार व्यक्त केले आणि त्या सर्वांचेच आशीर्वाद या आपल्या वाचन चळवळीला असेल किंवा त्या अजय सार्वजनिक मंडळाला लाभले. त्यामध्ये तुम्ही जे प्रश्न केला आम्हाला की महिला सशक्तीकरणाचा विषय आहे तो या माध्यमातून आपण करू शकलो. आपण बघता ग्रामीण भागामध्ये बचत गटाची संकल्पना ही खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने चालवली जाते. बरोबर आहे. आता तुम्ही स्वतः जसं सांगितलं की आपला महिला गृह उद्योग, तर काही महिलांना बाय डिफॉल्ट असे इंटरेस्ट असतात की बाबा मलाही औद्योगिक क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. बरोबर आहे. मग ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो, महिलांना मार्केट प्लेस मिळत नाही. बरोबर, हा पहिला प्रॉब्लेम झाला. आणि महिलांना मार्केट प्लेस पर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याचं तांत्रिक ज्ञान देणार कोण नसतं. बरोबर. तर तुमची सेवा ह्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय करू शकते का? 100% आम्ही असे उपक्रम भरपूर ठिकाणी राबवले. त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू काय आहे की आपण त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचं गाव असू दे, अगदी लहान असू दे, मोठं असू दे, त्या गावातील ग्रामपंचायती असतात, त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपण तिथले जे काही सरपंच असतील किंवा तिथले काही ग्रामसेवक असतील यांच्याशी चर्चा करून त्या महिलांसाठी आपण शिबिरं घेऊ शकतो. मग ते शिबिर कसले असतात तर मार्गदर्शन करणारी. मार्गदर्शन काय करायचं की हा व्यवसाय आपण अमुक प्रकारचा केला तर हा व्यवसाय करत असताना आपल्याला लागणारं भांडवल किंवा त्या लागणारे कर्मचारी वर्ग असतील किंवा तिथला जे मार्केटिंग करणारी जी काही संस्था असतील त्या माध्यमातून त्यांना एकत्रित केलं पाहिजे, त्यांना एकत्रित आणलं पाहिजे, त्यांची साखळी तयार करून त्यांना दिली पाहिजे, तरच त्या महिला त्या क्षेत्रात उतरतात. आज आपण एखादं
शिबिर जर घेतली महिलांसाठी जर आपण एखादी मार्गदर्शन शिबिर घेतली तर त्या शिबिरावर किंवा त्या संस्थेवर त्या महिला विश्वास ठेवू शकत नाही. का तर बहुतांश ठिकाणी आपण पाहिलं तर महिलांची फसवणूक झाली आहे ह्या माध्यमातून. लोक पैसे घेतात, मार्गदर्शन तुम्हाला करतो म्हणतात आणि कोणीही कोणासाठी परत येत नाही. मग त्या महिलांना, अशा महिलांना रजिस्ट्रेशन केलं पाहिजे त्या महिलांचं, आणि त्या महिलांना त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून हमी दिली पाहिजे की मी तुमच्यासाठी, ही माझी जी संस्था आहे, मी 100% तुमच्यासाठी काम करेल. तुमच्यात जी ऊर्जा आहे की नाही, ते तुमच्या त्या ऊर्जेला यश प्राप्ती देण्यासाठी माझी संस्था तुम्हाला काम करेल, असा त्यांना ज्यावेळी तुम्ही आत्मविश्वास द्याल त्यावेळी ती महिला तुमच्यासोबत काम करेल. आणि एक महिला जर काम करू लागली किंवा तिचं कुटुंब चालू लागलं तर 10 महिला त्या एका महिलेबरोबर 100% त्या महिलाबरोबर येणार आणि तुमची जी संस्था आहे किंवा तुमचा जो महिला उद्योग केंद्र आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतं. आज आपण खेडेगावात पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं महिला एकत्र येतात आणि चांगले उद्योग, चांगले व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवतात. हा आदर्श इतर महिलांनी सुद्धा घेतला पाहिजे. अगदी तुम्ही वाती उद्योग जो आहे फुलवातीचा, तरी घर बसल्या 4 चौघी बोलत असताना जरी तुम्ही तो उद्योग केला आणि तो वाती उद्योगाचा जो व्यवसाय आहे तरी तुम्ही चालवला, तरी तुम्ही त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट मिळवू शकता. आणि तुम्ही वैयक्तिक हे करा, त्याचं प्रोडक्शन कोणतंही असू दे, त्याचं तुम्ही वैयक्तिक मार्केटिंग करा. तुम्ही कोणाच्या जीवावर ह्याला तुम्ही तयार करून द्या, हा व्यक्ती जाऊन मार्केटिंग करेल, तसं करू नका. स्वतः जाऊन तुम्ही स्वतः त्या वस्तूचं मार्केटिंग करा, त्यावेळी तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी व्हाल. जे नवीन लेखक असतात, बरोबर आहे, हो. ह्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? आपल्या वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी ते नवीन लेखकांना, आपण जी मगाशी सांगितल्याप्रमाणे संगीत नट शारदा ही कार्यशाळा आपण सुरू केलीच आहे. पण मी लेखक आहे, माझ्याकडे अनेक लोक येतात की बाबा अशा पद्धतीचं मी लिखाण केले, याला तुम्ही मार्गदर्शन करा. असे जे लेखक असतात तर ग्रामीण भागातील जे काही लेखक आहेत ते लोकांपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मार्ग मिळत नाही किंवा दिशा मिळत नाही. यासाठी आपल्या बालरत्न जे आपलं मासिक आहे, या मासिकाच्या माध्यमातून आपण बालरत्न प्रकाशन नावाचे हा एक व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. यामध्ये काय आहे की स्थानिक कलाकारांच्या, स्थानिक जे लेखक आहेत यांचे आपण कथा असतील, कविता असतील किंवा यांचे जे साहित्य आहे या माध्यमातून अल्प दरामध्ये आपण प्रकाशित करू शकतो. ग्रामीण भागाबद्दल जर आपण बोलायला गेलं तर युवामध्ये नेतृत्व विकसित करण्यासाठी आपली संस्था कशा पद्धतीनं काम करते? कारण युवांमध्ये नेतृत्व असणं हे खूप जास्त गरजेचं आहे कलाकारांचा जर आपण विचार केला तर त्यासाठी आपली संस्था काय करते? बरोबर आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे युवक किंवा युवकांच्या मनामध्ये हे काय साहित्य असेल ह्याची जागरूकता 100% झाली पाहिजे. यासाठी आपल्या वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण काय करतो, आपल्या संस्थेशी काही अशा संदर्भातले, मग सामाजिक कोणत्याही संदर्भातले जे काही व्यक्ती असतात ते कुठल्याही विषयावर, तुमच्या आता पोलीस भरती असेल किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करणारे असतील, अशा व्यक्तींचा आम्ही शोध घेतो. त्यांना आम्ही त्याबद्दल, त्या व्याख्यानमालेबद्दल कल्पना देतो आणि त्यांना त्याबद्दल सांगतो की अशी तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य घडू शकतं. आणि असे विद्यार्थी तुमच्या माध्यमातून घडले तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अभिमानास्पद गोष्ट असू शकते. मग ते व्यक्ती आम्हाला सहकार्य करतात, येतात, आमच्या विनंतीला मान देऊन ते कार्यक्रम आम्ही अशा पद्धतीचे आयोजित करतो. आणि जे युवक आहेत चांगले, ते अतिशय म्हणजे ते व्याख्यानमाला असेल किंवा अन्य कोणतं सत्र असेल त्याला जातीनिशी हजर राहतात आणि सत्र ते अटेंड करतात. ही सर्वांच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट असू शकते. आता वाटेगाव ह्या गावाबद्दल जेव्हा आपण ऐकतो तर ह्या गावाच्या मागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा खूप मोठा इतिहास पण आहे आणि तो वारसा सुद्धा आहे. ह्याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर आहे, तुम्ही अतिशय छान प्रश्न मला विचारला. कारण का लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा वारसा आपल्या वाटेगावला लाभला आहे. अण्णाभाऊ साठेंशिवाय वाटेगाव अपूर्ण आहे. अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे ते तळागाळातील नायकांना न्याय देणारं साहित्य आहे. अण्णाभाऊंनी लिहिलेला फकीरा
अण्णाभाऊंनी लिहिलेली चित्रा कादंबरी असेल, चित्रा या कादंबरीला रशिया सरकारचं पहिलं पारितोषिक मिळालं. महाराष्ट्र शासनाचं मिळालंच, पण रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा गौरव झाला. अण्णाभाऊ साठेंना तिथील पंतप्रधानांनी बोलवून घेतलं आणि अण्णाभाऊ साठेंचा तिथं त्यांनी गौरव केला. हा गौरव आपल्या देशाचे पंतप्रधानांना सुद्धा या गौरवाची कल्पना नव्हती. नंतर त्यांना ही जी कल्पना मिळाली. पण अण्णाभाऊ साठे हे अतिशय मोठे साहित्यिक आहेत आणि या अण्णाभाऊंच्या साहित्यासाठी किंवा अण्णाभाऊंच्या विचारासाठी आपली वाचनहिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नेहमी कार्य करत राहते किंवा अण्णाभाऊंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असते. शासनसुद्धा अण्णाभाऊंचं साहित्य असे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेच. आता सर्व स्तरातून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी होते. ती अतिशय चांगली मागणी आहे. शासनानं तातडीनं मी आपल्या माध्यमातून शासनाला सुद्धा संदेश देतो की शासनाला माझ्याकडून एक मागणी आहे, माझ्या या छोट्या साहित्यिकाकडून, की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव करावा. याच पद्धतीनं आमच्या वाचनहिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही आता परवा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना व सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलारांना निवेदन केले. आपले स्थानिक आमदारांनी सुद्धा त्यासाठी आम्हाला चांगला न्याय दिला. आम्हाला तिथेपर्यंत त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आणि त्या माध्यमातून आमच्या वाचनहिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची आमची जी मागणी होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस 1 तारीख हा जन्मदिवस आहे, तो जन्मदिवस जागतिक साहित्य क्रांती दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जावा आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण जगभर केला जावा. या मागणीतून आमचा मुख्य हेतू शासनाकडे आहे. शासनाने तो आमचं जी काही मागणी आहे तातडीनं मान्य करावी ही एवढी मी शासनापुढे विनंती करतो. एवढं सगळं तुम्ही केलं, एवढं सगळं तुम्ही लिहिलं, असा एक क्षण की बाबा आता ह्या सगळ्याची मेहनतीचं फळ मला मिळालं, हे जरा थोडंसं सांगा. अतिशय छान तुम्ही आता सांगली जिल्हा जो पॉडकास्ट आहे तुमचा अतिशय छान आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही नवीन लोकांना किंवा नवीन कलाकार असतील, अन्य क्षेत्रातले डॉक्टर क्षेत्रातले असतील किंवा व्यावसायिक क्षेत्रातले असतील, त्यांना बोलवून तुम्ही घेता, त्यांचे प्रश्न ऐकून घेता, तुमचे प्रश्न त्यांना करता. याबद्दल त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि वाढलेला आत्मविश्वास त्याला भविष्यातील 4 मुलं असतील, 10 मुलं असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो मार्ग त्यांना खुला करतात. आणि हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. आपल्या या उपक्रमास माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. की तुमच्या आयुष्यातील 3 सर्वात महत्त्वाचे निर्णय ते तुम्ही घेतले, बरोबर की त्याबद्दल थोडंसं सांगा. तर पहिला जो निर्णय असेल, मी वाचन चळवळीकडे वळलो आणि वाचनहिताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा तिथल्या लोकांसाठी आम्ही आपल्या माध्यमातून सुरू केली. हा पहिला निर्णय. दुसरा निर्णय जो आहे माझ्या आयुष्यातला, तो मी पहिली कादंबरी जी लिहिली ती संघर्ष लिहिली आणि ती स्त्रीभ्रूण हत्येचा विषय मी घेतला. त्याच्यामुळे मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचू शकलो. आणि तिसरा जो निर्णय म्हणला तुम्ही, तर मी जो निर्णय आता घेतोय किंवा घेत आहे तो निर्णय आहे की जी ग्रामीण भागातील जे कलाकार आहेत त्यांच्या कलेला न्याय देण्यासाठी आम्ही जी RR फिल्म्स नावाची जी संस्था सुरू केली, या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं चित्रपट निर्मितीकडे वळतोय आणि स्थानिक कलाकारांना न्याय देतोय. ही सर्वांच्या बाबतीत अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामध्ये तुम्ही आता मगाशी मला जो प्रश्न विचारला, धरण असेल लघुपट किंवा इस्त्र्यासारखा लघुपट असेल, हा ग्रामीण भागातला एक युवक तयार करतो आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतो. ही सर्वांच्या बाबतीत सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट असते. म्हणून हा हे 3 निर्णय माझ्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आता आपण कुठलीही गोष्ट करताना असा विचार करतो की कुठली गोष्ट सहजासहजी होत नाही. बरोबर आहे. अडथळे हे 100% येतात. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला कुठले अडथळे आले, त्यांना तुम्ही कसं हाताळलं? अडथळे हे 100% प्रत्येकाला येतात आणि अडथळे आले पाहिजेत. आपण एखादं चांगलं काम करताना आहे ना, 100% प्रत्येकाला अडथळे आले पाहिजेत. आपण म्हणतो की नाही, मराठीमध्ये म्हण आहे, एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी.
कारण का आपण एखादं चांगलं काम करत असताना लोक आपल्यावर टीका करतात आणि टीकेच्या माध्यमातून आपली जी काय वाटचाल जी चालू आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण जो माणूस ध्येयाकडनं किंवा ध्येयाच्या बाबतीत विचलित होत नाही, तो ह्या अडथळ्यांचा किंवा ह्या जी काय लोक आपल्याला त्रास देतात त्यांचा विचार करत नाही. असंच तुम्ही आता जो प्रश्न मला विचारला, हे आम्हाला ज्यावेळी मी कादंबरी लिहिताना सुद्धा अनेक अडचणी आल्या किंवा वाचन करताना सुद्धा अनेक अडचणी आल्या की अमुक अमुक हे काय हो म्हणजे वाचणार आहे, अभ्यास काय ह्याचा आहे, असं लोक आपल्याला विचारतात. पण अभ्यासापेक्षा जी काय आपल्याला दिलेली प्रतिभा असते, त्या प्रतिभेवर मिळालेली प्रतिभा असते, त्याच्यावर आपण काही साध्य करू शकतो. जे अण्णाभाऊ साठे आपण म्हणतो 1.5 दिवस शिकले, शाळेला गेले किंवा अण्णाभाऊ साठे काही शिकले नाहीत, तरी सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी 36 कादंबऱ्या, 10 कथासंग्रह, 12 पोवाडे लिहिली. म्हणजे एवढं विपुल साहित्य हा व्यक्ती लिहू शकतो, लोकांपर्यंत आणू शकतो, याच्या पाठीमागचं मोठं जे काय कार्य आहे ते त्याचा अनुभव असतो. अण्णाभाऊ साठेंना मोठा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आला. अण्णाभाऊ साठेंची जी काय परिस्थिती होती, त्यांची जे कुटुंबाची काय परिस्थिती होती, त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला 18 विश्व दारिद्र्य होतं. त्या दारिद्र्यातून त्यांनी मार्ग काढत हे साहित्य जगापुढे आणलं. हेच आम्ही करतोय. आमची परिस्थिती काय आहे हे जाणण्यापेक्षा आम्ही काय लोकांना देतो हे लोकांनी जाणलं पाहिजे. आमच्या वाचन चळवळीत त्यांनी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. आम्ही 100% वाचनासाठी आणि साहित्यासाठी 100% काम करू, नवीन पिढी चांगली घडवू. आमच्याबरोबर तुम्ही आला की 100% या वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन 100% होणार. आणि राहिला प्रश्न अर्थर्जनचा, की जे काम करताना वाचन चळवळ जी काय काम जी संस्था आपली चालवताना अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी येतातच. कारण का संस्था तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन करता त्या माध्यमातून तुमच्या संस्थेचा डोलारा जो उभा राहतो किंवा आपण तो करतो, त्या पाठीमागं मोठं आपलं यश असतं किंवा असावं लागतं. का तर ज्या व्यक्तींनी आपल्याला सहकार्य करतात किंवा आपल्याला एखादी मानधन देतात संस्थेसाठी, त्या मानधनातून आपण ते मानधन इतर कोणत्याही विषयाला खर्च न करता त्याच कामासाठी खर्च केलं पाहिजे. तरच लोक विश्वासार्थ त्यांची जागृत होते आणि आपल्याला मदत करतात. आणि हा व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो, समाजासाठी धडपडणारा हा माणूस आहे, ह्याच्या आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मग आपल्याला 10 मदतीचे हात आपल्या पुढे येतात आणि आपल्याला मदत करतात. आणि आपली जी काय झोळी असते, आपली काही शिदोरी असते, त्या सर्वांच्या मदतीनं भरू शकते आणि आपण सर्वांना न्याय देऊ शकतो. आणि ह्या जी संस्था आम्ही सुरुवात केली, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आपलं गाव, या अण्णाभाऊ साठेंच्या या नगरीमध्ये वाचनाची चळवळ राबवली पाहिजे किंवा आपण वाचनाची चळवळ सुरू केली पाहिजे. या गोष्टीची ज्यावेळी मुहूर्तमेढ रोवली, ती मुहूर्तमेढ रोवली गेलेला दिवस असेल तो 2010. का 2010 साली ज्यावेळी वाटेगावमध्ये श्री क्षेत्र वाटेगाव हे पुस्तक लिहिण्याचं काम चालू होतं, त्यामध्ये आपल्या वाचन चळवळीचे उपाध्यक्ष M.R. पाटील सर हे लेखक होते त्या पुस्तकाचे. त्यावेळी रघुनाथ नांगरे अण्णा असतील, बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल मी विशेष बोलेल. अतिशय चांगला व्यक्ती. कारण का समाजसेवक खरा असावा तर बाबाभाऊंसारखा. कुठल्याही वाटेगावातील कुठल्याही विषयावर तो माणूस, ती व्यक्ती, अगदी एखाद्या व्यक्ती, कुठल्याही व्यक्ती तुम्ही सांगितला तळागाळातला, त्या व्यक्तीवर ते तास ते 1.5 तास चांगलं बोलू शकतात आणि त्या व्यक्तीला न्याय देऊ शकतात. एवढी धमक आमच्या बाबाभाऊंच्याकडे होती. आणि या बाबाभाऊंच्या मी प्रवाहात आलो, म्हणूनच मी या साहित्याकडे वळलो. मी अभिमानाने सांगतो. कारण का कुठल्या तरी व्यक्तीच्या मागे त्या व्यक्तीचा अदृश्य हात जरी त्या असला तर ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने कार्य करते. आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून डॉक्टर भारत पाटणकर साहेब असतील आणि बनेभाऊ असतील, या सर्व जे काही वाटेगावचे ज्येष्ठ लोक होती, त्या लोकांनी आम्हाला चांगलं त्यावेळी सहकार्य केलं. आणि ही आपली वाचनाची चळवळ अतिशय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. या सर्वांचे वाटेगावच्या मी सर्वांचे जे लोक
आमच्या वाचन चळवळीला मदत करतात. मी सर्वांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. आता आपण तुमच्या साहित्यिक प्रवासावर आपण थोडेफार प्रश्न उत्तर करणार आहोत. वाचनाची आवड तुमची लेखनात कशी रूपांतरित झाली? वाचनाची आवड लेखनात रूपांतर झाली. वयाच्या मी 18व्या वर्षी पहिली कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं नाव संघर्ष. ती कादंबरी आहे स्त्रीभ्रूण हत्येचा विषय आहे त्या कादंबरीचा. हे जे साहित्य असेल किंवा लेखन असेल, हे लिहिण्याच्या अगोदर माझी जी वाचनाची पार्श्वभूमी होती ती खरोखरच एक वेगळी होती. का तर माझ्या वडिलांचा व्यवसाय हा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या माध्यमातून आमचे जे काही पूर्वी परंपरेपासून आमचे जे आजोबा होते, तुम्हाला म्हणलं आमचे पणजोबा होते, त्यांचे जे संस्कार आमच्यापर्यंत रुजले आणि त्या संस्कारामुळे मला लहानपणापासूनच मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक शाळेमध्ये एखादा शिक्षक जर धडा शिकवत असाल, तो धडा मलाही अशा पद्धतीने धडा लिहिता आला पाहिजे आणि तो माझा धडा अशा पद्धतीनं त्या पाठ्यक्रमामध्ये असला पाहिजे असं बालपणीच वाटत होतं. आणि त्यामुळे माझ्या देहामध्ये किंवा मी कधी हे ध्येय माझं विचलित होऊन दिलं नाही. मी वाचत गेलो, काही वाचा. आणि प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये प्रत्येकाला दिनविशेष प्रत्येक शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेमध्ये सादर केले जातात किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या दिनविशेष वाचले पाहिजेत. असे दिनविशेष असतील, बोधकथा असतील, अकबर बिलबराच्या 23 कथा लहानपणी आम्ही वाचत होतो. ह्या कथा वाचताना किंवा हे लिहिताना अशी साहित्याची आवड हळूहळू निर्माण होत गेली. आणि हे साहित्य वाचताना मला हळूहळू सुरुवातीला मला धर्मनाथ महाराजांच्यावर एक कविता सुचली. ही धर्मनाथ महाराज आपल्या वाटेगावमधली संजीवन समाधी आहे त्यांची. या धर्मनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये मी अगदी बालपणापासून आमची आजी मला कडेवरनं घेऊन जायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्या देवळामध्ये मला त्या आमच्या आजीनं बालवयामध्येच हे बालकडू दिलं. आणि मी रोज आजही सकाळी रोज आंघोळ केल्यानंतर धर्मनाथ मंदिराला माझ्या मुलाला आता मी लहान मुलाला रोज घेऊन सकाळ संध्याकाळी जातो. का तर मला माझ्या आजीनं मला कडेवर घेऊन माझ्यावर हे संस्कार केले. हेच माझ्या मुलावर संस्कार मला करता आले पाहिजेत. हे मी जे संस्कार करतो ते प्रत्येकानं केलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनाचा जो काय स्पर्श असतो तो स्पर्श प्रत्येकाला झाला पाहिजे. तरच माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. तसाच माझ्या जीवनामध्ये हा बदल झाला आणि ते वाचनात रूपांतर झालं आणि पुस्तक माझ्या हाती आलं. वाचन माझे चांगले झाले आणि या वाचनामध्ये मला हळूहळू लिखाणाची आवड निर्माण झाली. मी सुरुवातीला कविता केली, ती धर्मनाथ महाराजांच्यावर केली. मग हळूहळू अशा 300 ते 400 कविता मी केल्या, ते संग्रहित केल्या. आणि मी ज्यावेळी लहान वयामध्ये तबला शिकत होतो त्यावेळी मला तबला शिकवण्यासाठी एक शिक्षक होते. ते मला म्हणायचे की तू अतिशय चांगलं लिहितोयस. मग अमुक ह्या व्यक्तीची जगदीश खेबुडकर म्हणून हे गीतकार आहेत, ह्या गीतकारांची माझी ओळख आहे, तुला मी त्यांच्याकडे घेऊन जातो. आणि माझे जे काही संग्रहित जे साहित्य होतं ते सगळं मी आणि त्यांचं नाव काशी मुल्ला, अतिशय चांगले तबलावादक होते, ढोलकीपट्टू होते. आणि त्यांनी मला त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी मला जगदीश खेबुडकर यांची ओळख करून दिली किंवा त्यांच्याशी मला भेट घालून दिली. जगदीश खेबुडकर यांना नाना म्हणत होते. कोल्हापूरमध्ये जरगनगरमध्ये ते राहत होते. तिथं गेलो. त्यांनी मला माझे साहित्य त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी मला एकच शब्द सांगितला. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप नानांनी टाकली आणि मला सांगितलं की तू लिहित राहा, तू थांबू नकोस, आता तुला थांबायचं नाही. ते शब्द माझ्या आजही कानामध्ये गुंजतायत किंवा मला आजही कानामध्ये माझ्या ऐकू येत आहेत की नानांनी जगदीश खेबुडकरांनी सांगितलेले शब्द मी कधीही माझ्या जीवनामध्ये कधीही विसरू शकत नाही. त्याच ट्रॅकवर किंवा त्याच वाटेवर मी चालत आहे याचाही मला अभिमान आहे. अशी मला साहित्याची कला आवडत गेली. वाचन माझं झालं आणि हळूहळू मी परत कादंबरी क्षेत्रामध्ये वळलो. कादंबरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं वयाच्या 18व्या वर्षी संघर्ष कादंबरी लिहिली. त्या संघर्ष कादंबरीची प्रकाशन जे झालं
ते सिने अभिनेते मोहन जोशी यांच्या माध्यमातून ते आपले संघर्ष कादंबरीचं प्रकाशन झालं. आमचे मित्र निशांत अण्णासाहेब घाडगे यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम संपन्न झाला. नंतर तुटलेला अंगठा ही कादंबरी माझी प्रकाशित झाली. याही कादंबरीचं प्रकाशन अभिनेती मुक्ता बर्वे यांच्याकडून तिचं प्रकाशन झालं. या माध्यमातून मी हळूहळू अशा प्रकारचं जे साहित्य लिहित गेलो. हळूहळू नंतर मी व्यक्तिचरित्राकडे वळलो. व्यक्तिचरित्राकडून आता पटकथा असतील, पटकथा असतील, त्याचे संवाद असतील, ते लिहिण्याचं मला काम मिळालं. आणि असे जे साहित्य लेखन मी इथून पुढे करतो आहे किंवा करत आहे, ह्यासाठी मला अनेक चांगल्या दिग्गज व्यक्तींचं मार्गदर्शनही लाभलं. या मार्गदर्शनामुळे मी इथंपर्यंत आलो, हे मी अभिमानाने सांगतो. आता कविता असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, पोवाडे असतील, विविध प्रकारचं लेखन तुम्ही केलं. बरोबर. पण ह्या सगळ्यातलं तुमचं आवडतं माध्यम कोणतं होतं? कथा, कविता, कादंबरी जे तुम्ही सांगितलं, पटकथा असेल, ह्या सर्वातलं चांगलं माध्यम म्हणजे आपल्याला जसं आपल्या मुलाखतीतून आम्हाला व्यक्त होता येतं तसं व्यक्त होता येईल किंवा एखादा विषय घेऊन लोकांपर्यंत चांगलं पोचता येईल, हे माध्यम जे असेल ते माध्यम आहे कादंबरीचं. कादंबरीचा एखादा विषय आपण घेतला, त्या विषयावर आपण 100 पाने असतील, 200 पाने, 250 ते 500 पानापर्यंत लिखाण करू शकतो एका विषयावर. मग ते माध्यम कसं आहे, अतिशय तुम्ही कोणत्याही प्रकारचा विषय घेऊन ते हाताळू शकता आणि ते अतिशय माध्यम चांगलं आहे. म्हणून ते माध्यम अतिशय उत्कृष्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जर तुम्ही पाहिलं तर कथा, कादंबऱ्या या माध्यमातूनच ते लोकांपर्यंत पोचले. तळागाळातील नायकांना अण्णाभाऊ साठेंनी न्याय दिला आणि तो न्याय आम्ही आमच्या साहित्यातून देण्याचा प्रयत्न करतो. धरण ह्या लघुपटाचं लेखन तुम्ही केलं. बरोबर. दिग्दर्शन करताना तुम्हाला आलेला अनुभव त्या संदर्भात थोडं सांगा. 2018 साली धरण हा लघुपट आम्ही केला. त्यावेळी आपल्याकडे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडला नव्हता. त्याच्यामुळे 72 साली जो दुष्काळ आला त्याच्यानंतरचा हा तो म्हणजे दुष्काळ असं म्हणता येणार नाही, पण तशी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या माध्यमातून ज्यावेळी आम्हा साहित्यिकांना किंवा एका लेखकाला ही जी परिस्थिती अनुभवताना काही अनेक प्रश्न निर्माण होतात. तो हे प्रश्न निर्माण होण्याच्या पाठीमागचा उद्देश एक असतो, तर आपला त्या विषयाचा असलेला अभ्यास हा चांगला असला तर आपल्याला ते विषय किंवा ते प्रश्न आपल्या डोळ्यासमोर नाचू शकतात आणि ते नाचलेले प्रश्न त्याला आपण न्याय देऊ शकतो. असा हा प्रश्न एक माझ्याकडे आला आणि तो प्रश्न होता पाणी प्रश्न. पाणी प्रश्नावर हा विषय होता की मुले सगळी खेळायला जातात. खेळायला गेल्यानंतर हा म्हणजे यातली कथा सांगतोय तुम्हाला थोडक्यात, की मुले खेळायला जातात आणि खेळायला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला ताण लागते. तो मुलगा एक जातो आणि तो तिथं एक छोटंसं असं डबका असते, त्या डबक्यामध्ये पाणी असतं, तो पाणी पितो आणि ती ताण भागवतो. दुसरा मुलगा जातो की हा मुलगा गेला, पाणी 100% असणार, त्याची ताण भागली आहे. तो मुलगा जातो तर त्या डबक्यातलं किंवा तिथलं जे परिसरातील पाणी संपलेलं असतं, म्हणून तो आसपास ते पाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला ते पाणी मिळत नाही. तो एक उंच कडा असतो, त्या कड्यावर जातो आणि कड्यातून खाली पाहत असतो, कड्यावरून पाहत असतो. त्यावेळी त्याची नजर भिरभिरते किंवा त्याला चक्कर येते आणि त्या चक्कर आली की आल्यामुळे तो खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. मग त्याला त्याच्या जीवनामध्ये पाणी मिळालं नाही. ज्याला पाणी मिळालं त्याचे प्राण वाचले आणि ज्याला मिळाले नाही त्याचा जीव गेला. मग पाण्याविना मुलाचा जीव गेला ही कथा आम्ही त्या धरण जी काय लघुपट होता त्यातून मांडली. आणि जे ते कलाकार होते ते सर्व कलाकार स्थानिक होते. आमच्या गावातील सर्व कलाकारांना आम्ही मुलांना एकत्रित केलं, मार्गदर्शन दिलं आणि त्या विद्यार्थ्यांनी, त्या मुलांनी अतिशय चांगला आम्हाला सहकार्य केलं आणि धरण चित्रपट त्यांच्यामुळे झाला. आणि जो लघुपट त्याला चांगली वाहवा मिळाली लोकांची. साम TV वाहिनीवर त्याचं प्रसारणसुद्धा झालं. आता तुमच्या दुसऱ्या लघुपटाबद्दल आपण बोलणार आहोत, इस्ताऱ्या. हां, ह्याच्यामध्ये तुम्ही शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. बरोबर आहे. त्याबद्दल थोडंसं सांगा. इस्तारा हा लघुपट आता ह्या 2025 साली आम्ही प्रदर्शित केला. इस्तारा हा लघुपटामध्ये हा जो काही विषय आहे,
मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली जी वाचन चळवळ संस्था आहे किंवा वाचन हिताई बहुद्देशीय सेवा ही संस्था आहे, ती संस्था खेडोपाडी डोंगर भागात जाऊन काम करते. आज जर आपण खोंडलापूरसारखं गाव जर बघितलं, तिथं जी काय परिस्थिती आहे, तर त्या गावामध्ये जर आपण गेलो तर तिथली काय परिस्थिती आहे, तर पारंपरिक व्यवसाय मुलांनी करणे. म्हणजे तिथं पारंपरिक जे व्यवसाय पालक करतात ते काय असतात, तर करवंद विकणे, जांभळ विकणे किंवा तिथला रानमेवा, तिथली काही फळं असतील ते गावात जाऊन विकणे. म्हणजे विना भांडवली सगळा धंदा तिथली जी काही कुटुंब असतात ते करत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. तेच संस्कार त्या मुलांवर होतात आणि ते मुलं पैसे मिळू लागतात म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्षित करतात. मग असाच विद्यार्थी तो इस्ताऱ्या नावाचा जो आम्ही कलाकार निर्माण केला, तो कलाकार त्याला शिक्षणाची आवड अतिशय असते, पण त्याचे जी काही पारंपरिक व्यवसाय असतात, इस्ताऱ्या तयार करणे. इस्ताऱ्या म्हणजे आपण पत्रावळी म्हणतो, म्हणजे आपण जेवणाचं ताट, त्या भागामध्ये पळसाची पाने एकत्र केली जातात आणि त्याला धाग्याच्या सहाय्याने, म्हणजे तुमच्या जे आपण गवताचं जे हे असतं काड, त्या काडाच्या सहाय्याने विणलं जातं आणि जेवणाचं ताट तयार केलं जातं. ती इस्तारी जी आहे ती तयार करणे, ते करण्याचा उपक्रम किंवा ती जी काय हे आहे कला, ती कुटुंब चालवत असतं. त्या माध्यमातून तो विद्यार्थी शिक्षणाकडे वळण्याचा प्रयत्न करतो, पण घरची परिस्थिती, पालक असतात ते त्याला त्या शिक्षणापर्यंत पोचवू शकत नाहीत. मग ही जी काय त्याची शिकण्याची तळमळ असते, ते एक शिक्षक येतात त्या गावामध्ये, ते शिक्षक जे काय त्या शाळेमध्ये मार्गदर्शन करतात, ती कला पाहून तो विद्यार्थी किंवा तो इस्ताऱ्या जो प्रभावित होतो आणि त्या शिक्षकांच्या तो शोधात जातो आणि शेवटी ते शिक्षकच त्याला त्या शिक्षणापर्यंत नेतात. आणि हा जो इस्तारा लघुपट आहे, मी तुम्हाला अभिमानास्पद आमच्या बाबतीची बाब आहे, म्हणजे ही जी बाब आहे अभिमानास्पद आहे आमच्यासाठी. कारण का, तर इस्ताऱ्या लघुपटाला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला आणि इस्ताऱ्या ह्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय सुद्धा अवॉर्ड मिळाला. आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळण्याच्या पाठीमागचं तुम्हाला एक कारण सांगतो. तर इस्ताऱ्या लघुपट ज्यावेळी आम्ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असतो, हा फेस्टिवल असतो केरळमध्ये. या फेस्टिवलमध्ये त्यातील भागातील किंवा पूर्ण इतर राज्यातील ज्या काही फिल्म आल्या होत्या, त्या सर्व फिल्म त्यांच्या भाषेतल्या होत्या. म्हणजे काही फिल्म इंग्लिश होत्या, काही मल्याळम होत्या, काही तेलुगूमध्ये होत्या, काही कन्नडमध्ये होत्या आणि आपल्या मराठी भाषेतला हा इस्ताऱ्या हा एकमेव चित्रपट तिथे होता. पण ज्यावेळी आम्ही इस्ताऱ्या चित्रपट तयार केला, त्यावेळी त्याचे जे ट्रान्सलेट आहेत, म्हणजे संवाद, ते सगळे इंग्लिश स्वरूपामध्ये खालच्या जे लाईन येतं, अंडरलाईन येते, त्यामध्ये आम्ही ते मांडले होते. त्यामुळे आमची भाषा त्यांना समजू शकली आणि हा इस्ताऱ्या इंग्लिश चित्रपटांच्या किंवा तिथल्या स्थानिक चित्रपटांमध्ये अग्रेसिव्ह झाला किंवा अग्रेसर झाला आणि म्हणून आमच्या चित्रपटाला बेस्ट दिग्दर्शन आणि बेस्ट लेखनाचा अवॉर्ड आम्हाला मिळाला. त्याने आमचा गौरव केला. याबद्दल मी आपल्या माध्यमातून तिथल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल महोत्सवाचे जे काही मंडळ आहे किंवा राष्ट्रीय चित्रपट मंडळाचं मंडळ आहे, यांचे मी आभार व्यक्त करतो. राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं या ग्रामीण लेखकासाठी किती मोठी गोष्ट आहे? 100% ही मोठी गोष्ट आहेच. आणि तुम्हाला मगाशी मी आता सांगितल्याप्रमाणे की हे मिळणं, ह्याच्या पाठीमागचं श्रेय जे असतं, ते जे आपल्या पाठीमागं किंवा आपल्यासाठी प्रोत्साहन देणारे जे व्यक्ती आहेत, यांच्यासाठी समर्पित करणं हे माझा स्वभाव आहे. माझे घरचे, माझे वडील असतील, माझी आई असेल किंवा आमच्या कुटुंबातील सर्व काही व्यक्ती आहेत, यांनी यासाठी मला प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं किंवा माझ्यासोबत असणारे माझे जे मित्रपरिवार आहे, त्यांनीसुद्धा मला कधीही काय कमी पडून दिलं नाही. तू करतोयस ना, करत राहा, पण काही लागलं तर आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि या माध्यमातून मी तिथंपर्यंत पोचलो आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार असेल किंवा आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार असेल, या सर्वांचे शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी उभे होते. म्हणूनच मी हे करू शकलो आणि हे मिळवू शकलो. आणि ग्रामीण, तुम्ही प्रश्न हा मला केला, ग्रामीण भागातील कलाकारांना किंवा ग्रामीण भागातील व्यक्तीला हा पुरस्कार मिळणं, कारण ग्रामीण भाग आणि शहरी भाग हा या जमीन आसमानचा फरक आहे. पण विचारधारा प्रत्येकाची एक असली, तुम्ही ग्रामीणमध्ये असा किंवा शहरीमध्ये असा, तर तुम्हाला काही कमी पडत नाही. आज तुम्ही
तुम्ही चांगल्या पद्धतीचं एखादं चित्रीकरण करून चित्रपट निर्माण करून ती कला लोकांपर्यंत पोचवू शकता, तुम्हाला अशा पद्धतीचा चांगलासुद्धा सन्मान होऊ शकतो. हा पुरस्कार असेल किंवा अन्य काही कोणता पुरस्कार असेल, यासाठी तुम्ही कटिबद्ध राहू शकता किंवा त्या पुरस्कारासाठी पात्र तुम्ही असू शकता.